तर दिगंबर सोनवणे आणि राजेंद्र पवार, त्याचबरोबर नाही सन्मान्य सुनीलजी गोसावी सर यांना विनंती करेल. सन्मान्य प्रकाशजी होळकर या संमेलनाचे अध्यक्ष मंचावर निमंत्रित आहेत. त्याचबरोबर आजच्या या काव्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख मान्यवर सन्मान्य प्रकाशजी घोडके सर, 8वे संमेलनाध्यक्ष, शब्दगंध साहित्य परिषदेचे 8वे संमेलनाचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाशजी घोडके सर, आपण सादर निमंत्रित आहात विचारमंचावर. त्याचबरोबर सन्मान्य कविवर्य हनुमंतजी चांदगुडे सर, बारामतीवरून आलेले कवी, पाठ्यपुस्तकातील कवी, आपल्याला विनंती आहे, आपण काव्यमंचावर निमंत्रित आहात, आपल्याला विनंती आहे. मान्यवरांना या ठिकाणी सादर निमंत्रित करत आहोत. त्याचबरोबर या निमंत्रिताचे काव्य संमेलन सत्राचे सहभागी कवी सन्माननीय बाळासाहेब पाटील धाराशिव इथून आलेले, यांनाही मी विनंती करेल, आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांतजी कर्डक शेवगाव इथून आलेले कवी, आपल्याला विनंती आहे, आपण मंचावर निमंत्रित आहात. सन्माननीय भास्करजी निर्मळ लोणी इथून आलेले, आपल्याला विनंती आहे, आपण कवी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय दशरथजी शिंदे, सन्माननीय शारदा घोडके, आपल्याला विनंती आहे, आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय कैलासजी दौंड पाथर्डी इथून आलेले, आपल्याला विनंती आहे. सन्माननीय अर्जुनजी देशमुख कोपरगाव, मंचावर आपण निमंत्रित आहात. सन्माननीय शुभांगी राऊतमारे, आपल्यालाही विनंती आहे. सन्माननीय लक्ष्मणजी खेडकर पैठण इथून आलेले, सन्माननीय वर्षा चोबे चंद्रपूर इथून आलेले कवयित्री आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. शब्दगंध मोहरला, शब्दगंध बहरला, शब्दगंध मोहरला, शब्दगंध बहरला, शब्दगंध आज पुन्हा शब्दातूनी दरवळला. इथे शब्दांचा जागर, शब्दातूनी होई क्रांती. इथे शब्दांचा जागर, शब्दातूनी होई क्रांती. साहित्याच्या गाभाऱ्यात उजळल्या शब्दज्योती. शब्द नक्षत्रांना इथे शब्द शिंपला भेटला, शब्द नक्षत्रांना इथे शब्द शिंपला भेटला. शब्दगंध आज पुन्हा शब्दातूनी दरवळला, शब्दगंध आज पुन्हा शब्दातूनी दरवळला. शब्दगंधाचा हा दरवळ आपण असाच या कवी संमेलनाच्या माध्यमातून सगळेजण पुढे नेणार आहोत. उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सर्वप्रथम या कवी संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी होळकर सर, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सरांना विनंती आहे, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. शब्दगंधचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी सोनवणे आणि सन्माननीय राजेंद्रजी पवार यांना मी विनंती करेल की आपण सन्माननीय प्रकाशजी होळकर सरांचा सन्मान संपन्न करायचा आहे. पुण्यनगरी ही अहिलेची, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात या कवी संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी होळकर सरांचा सन्मान संपन्न होतो आहे. दंगला मराठी सारस्वतांचा सोहरा करूया साजरा. माय बोलीच्या चरणी आमचा भक्तीचा हा मुजरा. धन्यवाद सर. आणि यानंतर सन्माननीय कविवर्य प्रकाशजी घोडके सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. शब्दगंधचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी सोनवणे आणि सन्माननीय राजेंद्रजी पवार यांनाच मी विनंती करेल, आपण प्रकाशजी घोडके सरांचा सन्मान संपन्न करायचा आहे. 8व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध कवी सन्माननीय प्रकाशजी घोडके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी केला पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजेत.
निमंत्रित कवींना एक विनंती आहे की आपण एक पहिला टप्पा घेत आहोत. आपण 10 निमंत्रितांना पुढे बोलावलं आहे. जे निमंत्रित आहेत तिथे उपस्थित आहेत त्यांना आपण पुढच्या टप्प्यामध्ये बोलवणार आहोत. त्यामुळे आपण पुढे येऊन बसायचं आहे आणि उपस्थित म्हणजे कविवर्यांच्या कवितांचा आनंद आपण घ्यायचा आणि नंतर हे कवी खाली येतील आणि आपण पुढची बॅच निमंत्रितांची वरती घेणार आहोत. गैरसमज नसावा. जे निमंत्रित आहात शब्दगंधाच्या वतीने आपण पुढे येऊन या कवी संमेलनाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर पाठ्यपुस्तकातील कवी शेती मातीशी नाळ जोडलेले कविवर्य हनुमंतजी चांदगुडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. शब्दगंधाचे प्रतिनिधी मंचावर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण सरांचा सन्मान करायचा आहे. चैतन्याची हीच शिदोरी संस्कृतीची खाण गुंफूया गंध शब्दांचा वाढवू मराठीची शान शब्दगंधाचा वसा लाभला साहित्याची ही निरंतर सेवा अहिल्यानगर. धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे.